टीमचा बॉल अगदीच अवे फ्रॉम द बॉडी चेहऱ्यापासून भरपूर दूर ठेवला आणि या षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 गडी बाद झालेत सृष्टी रॉयल्स या संघाचे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्ड वरती त्या म्हणजे 3. एक षटकाखेरीस 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर विराज वॉरियर्स सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे ते सेलिब्रेट करतात कारण की सेमीफायनलमधून फायनलमध्ये क्वालिफाय होण्याची हीच सुवर्ण संधी होती आणि खरं तर त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आहे आणि शुभम घोरपडेला खरं तर श्रेय त्याचं जात आहे आणि सागर घोरपडेकडून भरपूर काही शिकवण घेतली आहे त्यांनी. आकाश घोरपडेकडून देखील त्यांनी बरीच शिकवण घेतली आहे. त्यामुळेच आपण शुभम घोरपडेला अगदीच प्रेझेंट होत असताना पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्क वरती पिंकेश आला. स्ट्रायकर एंडला बॅट्समन राजेश स्वतः टीम कॅप्टन आहे आणि कॅप्टनने संपूर्ण जबाबदारी घेतली घ्यावी लागेलच कारण की विकेट भरपूर गेलेत. यावेळेस बॅटचा फेस ओपन केल्या. 1 धावसंख्येसाठी कॉल राहिला परंतु थोडीशी चूक झाली तर दुसरीचा प्रयत्न घेतला जाणार नाही. एकच बॅट होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 या आकड्यावरती. कोणाला मग वरती जाऊ दे ना. यावेळेस हलक्या चेंडूला पुश केलंय. गतीमध्ये अगदीच परिवर्तन झाल्यानंतर 1 धाव देखील कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 5. यावेळेस मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा पॉवरफुल हिट नितीन कदमच्या बॅटमधनं येतोय. हा षटकार 6 या धावसंख्येने मात्र टीमचं खातं हे पुढे सरकलं जात आहे. जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 11 या आकड्यावरती. 11 ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा. वॉट बॅटिंग. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. अप्रतिम स्टार्ट. आता मात्र गडी बाद झाल्यानंतर त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. खरं तर मॅच ही रंगवायची, मॅच ही जिंकवायची. यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि त्यानंतर क्लास आणि क्लासिकल फटका खेचत असताना 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 बॉल आहेत. अंतिमच्या 2 बॉलवरती काय प्रयत्न असेल गोलंदाजाचा परंतु फलंदाज देखील तितका दमदार आहे. ज्याचे फोरम स्ट्रॉंग आहे, ज्यांच्या मनगटात ताकद आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे. परंतु यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न येतोय. हा डॉट. शेवटचा बॉल. यावेळेस अंतिमचा बॉल टर्न झाले. गॅप मधून बाहेर पाठवले परंतु क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी देईन. आता थ्रो करतील तत्पूर्वी हे सिंगल कंप्लीट होईल आणि या षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 6.50 सरासरीने 13 या आकड्यावरती आणि गडी बाद झाले सृष्टी रॉयल्स या संघाचे जवळजवळ 3 गडी बाद 13 धावा. संपूर्ण सूत्र ही मात्र हलवावी लागतील कारण की राजेश रावल अजूनही मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे आणि स्वतः जर आपण पाहिलं ना तर स्वतः संघाचा टीम ओनर आहे, संघ मालक आहे आणि स्वतः टीम कॅप्टन आहे आणि कॅप्टनला मात्र संपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे. खेळाडूला नक्कीच मोटिवेट करावं लागेल, पुढे आणावं लागेल परंतु आता पुढे आणत असताना नितीन कदम स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील.
यावेळेस टर्न झाले, स्वागत केलंय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आल्या आल्या बॉलला पाठवलंय नितीन कदमने सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोरबोर्ड, 19 धावा. जर राहुल टक्केने हॅट्रिक घेतली तर सागर घोरपडे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. सागर घोरपडे अगदीच दिलखुलास असं व्यक्तिमत्व, अगदीच दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. खरं तर त्यांची आणि आमची मैत्री देखील फार जुनी आहे, त्यामुळे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सागर घोरपडेला आम्ही पाहणार आहोत. अगदीच प्रसाद दत्त टक्के यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफ स्टिकला चेंडू पिच गवतोय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा धावा ऍड होते. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती, 20 धावा. जर राहुल टक्केने हॅट्रिक घेतली तर सागर घोरपडेकडून 1000 रुपये आणि प्रसाद टक्के यांच्याकडून देखील 1000 रुपये. तब्बल कॅश प्राइज असताना ती म्हणजे हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं. हॅट्रिक घेतली जाईल की काय? यावेळेस मात्र षटकार तर येईल आणि षटकाराच्या बॅटमधनं आलाय अर्थातच नितीन कदम, सेट ऑन फायर, याच्या बॅटमधनं आलाय हा पॉवरफुल हिट, 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 26 या आकड्यावरती, 26 धावा. अगदीच राजेश रावलो काही ना काहीतरी कानमंत्र देतात, एक्सपिरियन्स आपला शेअर करतात, कशा पद्धतीने खेळायचं, कुठं संयम दाखवायचा आहे, कशा पद्धतीने मोठा फटका खेचायचा. कारण की त्यांना ठाऊक आहे की महत्त्वाचे जे 3 टॉप ऑर्डरचे जे बॅट्समन आहेत ते मात्र परतलेत आणि मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि स्लॉगिंग ओव्हरचं हेच ते षटक आहे जिथे तुम्ही हाणामारी आणि फटकेबाजी करू शकता. गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस फुल टॉस घेण्याचा प्रयत्न, परंतु बिहाइंड विकेट किपर कुठेतरी चूक करतोय. एक सिंगल ऍड होते टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची धावसंख्या पुढे सरकेल अगदी संत गतीने 27 या आकड्यावरती. 27 ऑन स्कोरबोर्ड, 27 धावा. 4 चेंडू अखेरीस 27 धावा, 3 चेंडू अखेरीस 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस गॅपमधून चेंडूला बाहेर पाठवलं डीपमध्ये, त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्राची थोडीशी फंबल करतात. एक धाव तर कंप्लीट होते, दुसरीसाठी कॉल आणि बघता बघता दुसरी धाव ती देखील कंप्लीट होते. नजरेला जशी नजर मिळवावी तसा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे चूक झाली तिथे एक एक धाव ती देखील जोडली जाते आणि एक एक धावसंख्येने टीमचं खातं हे नशिबाने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ 29 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकर इंडला बॅट्समन नितीन कदम, ज्यांनी 2 षटकार लगावून संपूर्ण सामन्याचं चित्र हे मात्र हलवलंय. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल मात्र शोधून आणावा लागेल, इतक्या दूरवरती मारलाय नितीन कदम, ज्याच्या बॅटमधनं पॉवरफुल हिट, 6 धावा. षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. शेवटचा बॉल, अंतिमचा चेंडू. अंतिमच्या बॉलवरती देखील अशाच पद्धतीचा प्रहार केला तर दबाव निर्माण होऊ शकतो. अंतिमचा बॉल यावरती जर आपण पहिल्या चेंडूवरती आक्रमण, त्यानंतर क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळते. गॅपमधून लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु सिंगल कंप्लीट होते आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे जवळजवळ 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा.
गोलंदाजी मार्क वरती रोशन सिंग आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आल्या पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणीत दणदणीत लॉंग लेगला क्लिअर करेल नितीन कदमचा तडाखा. तब्बल धावा मिळतील त्या म्हणजे 6 आणि या षटकाराने टीमचं खातं ते देखील पुढे सरकले 42 या आकड्यावरती. 42 खरं तर 42 धावा पाहायला मिळतात. त्यामध्ये वैयक्तिक कैक धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी जोडल्यात. नितीन कदम अप्रतिम बॅटिंग. यावेळेस फटका फसलाय. झेल खाली शॉर्ट मिड ऑफचं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते परंतु विकेट्स होते पतन. गडी बाद होईल टीम सिडनी रॉयल्स या संघाचा 4था आणि 4 गडी बाद टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42 या आकड्यावरती. जर नितीन कदमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. जवळजवळ वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती त्याने मात्र आपली खेळी आपला डाव सावरत असताना एक चांगली पार्टनरशिप एक चांगली भागीदारी टीमसाठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन करून दिलंय आणि आता मैदान सोडावं लागतंय. नितीन कदम चांगला परफॉर्मन्स नितीन कदमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला अमन शेख. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बिहाइंड विकेट किपर मिळणारे ते सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. 43 ऑन स्कोरबोर्ड. 43 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये मधील शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक. अंतिमच्या 3 बॉल वरती नक्कीच अमन शेख टीमची धावसंख्या 43. 43 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिमचे 3 बॉल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अमन शेख आणि गोलंदाजी मार्क वरती रोशन. यावेळेस सरळ बॅटने साइड स्क्रीनच्या अगदी वरतून बॉल लँड होईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि शेवटच्या 2 बॉलवरती रिझल्ट काय आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु राजेश रावल प्रत्येक चेंडू नंतर प्रत्येक विकेट नंतर काही ना काहीतरी मात्र नवीन येणाऱ्या बॅट्समनला कानमंत्र हा देतोय आणि तोच कानमंत्र ते देखील बॅट्समन ते देखील खेळाडू आत्मसात करून अगदीच आपलं संपूर्ण श्रेय टीमला देखील देतात. परंतु शेवटचे 2 बॉल आहेत काय घडेल. अंतिमचे 2 बॉल शेवटचे षटक. यावेळेस पुन्हा एकदा टर्न झालेत परंतु बॅट थोडीशी उशिरा आली. त्यावरती जर आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट होते आणि अंतिमचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅट्समन 22च्या स्वरूपात ते सिंगल आले. टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 48 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल. लास्ट बॉल इन दी ओव्हर. अंतिमचा बॉल उडवलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक धावतायत परंतु कॅच होते ड्रॉप. 1 धाव तर कंप्लीट होते दुसरी देखील कंप्लीट होते आणि आता जर आपण पाहिलं तर 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागते आणि षटकाची देखील समाप्ती झाली म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 50
या आकड्यावरती येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 या धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम दर्श वामिका रॉयल्स या संघासमोर. कुठेही जाऊ नका, इनिंग ब्रेक्समध्ये नंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत याच क्रीडांगणावरती, याच RSAच्या मैदानावरती. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026चा महासंग्राम घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल नंबर 2. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो दर्श 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 आक्या 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 आक्या. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं करूया वेलकम. BKPL 2026 श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026चा अंतिमचा दिवस, अंतिमच्या टप्प्यापर्यंत येऊन थांबणारी ही क्रीडा स्पर्धा लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सलग 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आणि सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तसं आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम सिस्टी रॉयल्स या संघाने 50 धावा लगावल्या आणि 51 धावसंख्येचा लक्ष ठेवले, ते म्हणजे दर्श वामिका रॉयल्स या संघासमोर. या 51 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला जर आपण पाहिलं तर रोशन सिंग आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे रितेश पिंकेश. पहिलाच बॉल नितीन कदम यांचा ऑन साइडला ऑन दी अप फ्लाइटेड फटका 6 या धावसंख्येसाठी स्वागत केले नितीन कदम यांचा, ते म्हणजे षटकाराने आणि खातं उघडलंय ते म्हणजे षटकाराने. ड्रीम स्टार्ट, स्वप्नावत सुरुवात, अगदी कॉन्फिडेंटली सुरुवात, अगदी मनगटामध्ये भरपूर ताकद आहे, अगदी सरपात तर बांधा आहे. परंतु आता जर आपण पाहिलं तर बॅटिंग ही दमदार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पॉवर प्लेचं पहिले षटक भरपूर महत्त्वाचं असतं आणि या पहिल्या षटकामध्येच बॅट्समनची मनस्थिती असते की आम्ही कशा पद्धतीने धावा या धावफलकावरती लगावू, परंतु ती धावसंख्या लगावण्याचा हाच तो प्रयत्न आहे. आता
यावेळेस डाव्या इशीच्या बाहेर चेंडू रिलीज होते. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. 7 ऑन स्कोरबोर्ड, 7 धावा. यावेळेचा कुटप्प्याचा बॉल गॅप मधून चेंडूला बाहेर पाठवले. दूरवरतून क्षेत्ररक्षक धावतात. वेगवान आउटफील्ड आहे परंतु त्या आउटफील्डला देखील थोडीशी मात्र साथ मिळाली ती म्हणजे बॅटरशी. आणि हा देखील बॉल कारण की वाईड आहे. टीमची धावसंख्या 23. सगळ्यात महागडे षटक. अंतिमचा बॉल अजूनही पडणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती काय होईल. जर मोठा फटका येतोय ना तर टीमचा ग्राफ, टीमचा आलेख हा अजून जोरात पुढे जाईल. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टोकरसन यॉर्कर अगदी यशस्वी चेंडूने या षटकाची समाप्ती होते. म्हणजे पहिल्या एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या 6 चेंडूनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद. चांगल्या पार्टनरशिपमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 23 ऑन स्कोरबोर्ड, 23 धावा. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम नितीन कदम ज्यांच्या विरोधात 23 धावा आल्यात. परंतु आता नक्कीच कुठलं अस्त्र, कुठलं शस्त्र हे गोलंदाजी मार्कवरती वापरलं जाईल ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकावन्न धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामधील 23 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 23. चला विनंती करेन आमचे प्रेक्षक आपण थोडीशी पावलं लवकरात लवकर उचललीत. अन्यथा आपण मैदानाच्या थोडस बाहेरून जर गेला तर अतिशय उत्तम असेल. मॅचेस अप्रतिम चालू आहेत. सेमीफायनल नंबर 2 श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचं हेच ते आयोजन. आणि BKPL 2026 हा घमासाम हंगाम आपल्याला पाहायला मिळते. वळी या मॅचकडे दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम दर्शवामिका रॉयल्स सध्याच्या घडीला 51 धावसंख्येचा पाठलाग करते. त्यामध्ये 23 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तो म्हणजे उमेश, माफ करा शिवम आहे. यावेळेचा कोटप्प्याचा बॉल हुक केला क्षेत्ररक्षक अमन शेख ज्याच्या हातामधून आज कुठलीच कॅच सुटली नाहीये, कुठला झेल सुटला नाहीये. कारण की जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक म्हणून नक्कीच चांगली कामगिरी आहे, चांगले एफर्ट्स आहेत, चांगला प्रयत्न करावा लागेलच. कुठून ना कुठून तरी आपली भागीदारी ही द्यावी लागेलच. कारण की मॅच ही जिंकायची आहे. मॅचची पकड ही मजबूत करणं खूप गरजेचं आहे. कारण की महत्वाची मॅच आहे. स्टॅकर एंडला बॅट्समन आले तो म्हणजे गणेश.
स्ट्रायकर एंडला गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफशिकला पिचिंग होते, एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. अजूनही करायच्या त्या म्हणजे 26 जिंकण्यासाठी. यावेळेस सरळ बॅटने अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितीन कदम दैन्यात आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते ती म्हणजे 26 या आकड्यावरती. संत गतीने अजूनही क्रिकेट हे पुढे जात राहील. तो कशा पद्धतीने प्रयत्न असणाऱ्या बॅटरचा ते पाहावं लागेल. यावेळेस मात्र उंची भरपूर आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक राजेश रावलो जज करतायत आणि विकेट्स होते पतन. गडी बाद होईल टीम दर्श वामिका रॉयल्स या संघाचा दुसरा. पिंकेश जे महत्वाचे 2 बॅटर होते ते मात्र आता डगआउट मध्ये आहेत, परंतु कुठल्या ना कुठल्या बॅट्समनला आता आपले हात खुले करण्याची संधी ही मिळाली आहे. स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर आता मात्र करून दाखवावं लागेलच, कारण की अजूनही धावसंख्येचा डोंगर आलेख गाठायचा आहे. तो म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 25 धावा. न्यू बॅटर सूर्याजी. यावेळेस आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस आणि प्रत्येक बॅट्समन कुठे ना कुठेतरी मात्र चुकतोय. हे मोठा फटका खेचण्याच्या नादात कुठे ना कुठेतरी त्यांची विकेट देखील जाते. पण तुम्हाला संयम दाखवणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण की जरी तुमच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत नसतील ना तरी सुद्धा तुमच्या पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंच विश्वजित सर यांचा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. बॉल लँड होईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिथिल धावा तब्बल 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 31 या आकड्यावरती. चला माहिती ज्येष्ठ टीम विनंती करेन की आपण थोडेसे मागे या. दादा आपण सीमालगत बसलेले आहात, आपण थोडेसे मागे या, कारण की महत्वाची मॅच आहे. सेमीफायनल नंबर 2 आहे, त्यामध्ये कुठलाही व्यत्यय निर्माण होणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा तेच क्षेत्र तेच फटका निवडत असताना यावेळेस इलिव्हेशन थोडेसे कमी पडलेत आणि विकेट्स होते पतन. सूर्याजी याला देखील मैदान सोडावं लागतं आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3 गडी बाद 31 या आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी जवळजवळ 20 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा आणि 12 चेंडू म्हणजे सरासरी जर आपण पाहिली तर प्रति षटकामागे तुम्हाला 10 ची सरासरी ही पहिले पैसे द्या.
यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु तू का मी का तू असं करता करता बॉल फरार, सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या चौकाराने टीमचं खातंही पुढे चाललंय, अर्थातच जाऊन पोचलंय ते म्हणजे 36 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा आणि 10 चेंडू. स्कोर अगदी हळूहळू पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदीच जिंकण्याआधी अनेक जण निंदा तिरस्कार करतील, परंतु ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मतं ही अगदीच बदललेली असतात. त्यामुळे तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा, भक्कम करा की प्रत्येकाने तुम्हाला सांगितलं पाहिजे आइये वेलकम, हम झुकता है आप चलना सीखो. परंतु आता काय घडेल, कोण अगदीच पुढे राहील, कोण जिंकेल. यावेळेस फुल टॉस घेतली, गॅप शॉट सिलेक्शन लोकेश. ओ माय गॉड, या मुवमेंटला ही चूक सगळ्यात महागडी पडू शकते, कारण की गणेश नलावडे हा घातक आहे, जो मधल्या फळीमध्ये मात्र स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातो. तोच बॅट्समन जर आपण पाहिला ज्याच्या बॅट मधनं आलाय हा दमदार चौकार 4. या धावसंख्येने टीमचं खातं पुढे सरकलंय ते म्हणजे 40 या आकड्यावरती. आणि आता 9 चेंडू आणि करायच्या त्या म्हणजे 11 धावा. महत्वाची मॅच, हाय व्होल्टेज सामना. यावेळेस फटका फसलाय कव पॉइंटच्या वरतून, बॉलला खेळून काढलाय, बॉल लँड होते ते म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये 1 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जवळजवळ 41 या आकड्यावरती. अजूनही करायच्या त्या म्हणजे 10. 8 चेंडू आणि 10 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे. समीकरण बदलेल, समीकरण संपूर्ण हलेल, परंतु गणेश नलावडेला मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं या मोमेंटला खूप गरजेचं आहे. अंतिमचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू. हा बॉल उंची भरपूर आहे, व्ही शेप मध्ये, डाऊन दी बॉल. शिवम चूक कुठली करणार नाहीये, विकेट्स होते पतन, गडी बाद होतोय टीम दर्शवामिका रॉयल्स या संघाला मिळते अजून एक धक्का. गणेश नलावडे सारखा घातक बॅट्समन आता मात्र मैदान सोडत असताना पाहायला मिळत आहे. सगळ्यात मोठी मासळी जाळ्यामध्ये अडकली आहे गणेश नलावडे नावाची. परंतु काय घडेल, काय बिघडेल, अजूनही करायचे आहेत 7 चेंडू आणि 10 धावा. 10 धावा आणि 7 चेंडू. येणाऱ्या 7 चेंडूवरती संपूर्ण मॅचचं चित्र हे बदलत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सेमीफायनल नंबर 2. जर राहुल टक्केने मॅच जिंकवली तर अजित नवले यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे आणि यश यांच्याकडून देखील 1000 रुपये म्हणजे तब्बल 3000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळेस ऑन साइडला, ओ माय गॉड, पिकअप शॉट, बुलेट ऑन साइडला 6 या धावसंख्येसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 47 या आकड्यावरती. अजूनही करायचे त्या म्हणजे जिंकण्यासाठी 11. चला विनंती असेल दर्शवामिका रॉयल्स, माहिती ज्येष्ठ प्रशांत दादा, विनंती आपण मागे व्हा, विनंती आहे थोडेसे मागे व्हा. स्वप्नील दादा विनंती करेन की सगळ्या खेळाडूंना मागे करा, कारण की महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. अजूनही 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 या धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि 6 चेंडू. काय घडेल? 1000 रुपयाचा फक्त प्रदेश ग्रुप पण राहुलला तुम्ही जास्त बोलल्यास, मस्ती करू नका, आमच्याकडे तेवढे पैसे नाही. जर राहुल टक्केने मॅच जिंकवली तर रोहित शर्मा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि त्यानंतर अजित नवले यांच्याकडून
2,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे सामना जर जिंकून दिला. आणि ब्रदर्स ग्रुप यांच्याकडून देखील 1,000 रुपये आणि तब्बल 3,000 रुपयांचा कॅश प्राइज म्हणजे 3,500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि ब्रदर्स ग्रुप कडून जर राहुल टक्केने मॅच जिंकवली तर 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. खास करून 6 मारून जर सामना जिंकून दिला तर काय घडेल. शेवटचे 6 चेंडू आणि राहुल टक्के इनफिल्डच्या वरला. ओ माय गॉड एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सेमीफायनल कशा पद्धतीची झाली पाहिजे असा सामना पुन्हा होणे नाही. टीम दर्श वामिका रॉयल्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावलं होतं त्यांनी कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. चला अजित नवले, यश, रोहित शर्मा सगळ्यांनी पैसे घेऊन या आमच्यापर्यंत. विनंती आहे. रोहित शर्माचे 500 रुपये, ब्रदर्स ग्रुपचे 3,000 रुपये म्हणजे जवळजवळ 3,500 रुपये आहेत. तर राहुल टक्के हँड्स ऑफ यू. दर्श वामिका रॉयल्स संघ शुभेच्छा असतील फॉर फायनल मॅच साठी. लगेचच आपण यायचंय फायनलचा टॉस आणि आपण मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा खरं तर देणार आहोत. अर्थातच मॅन ऑफ द मॅच जातोय तो म्हणजे रोशन सिंग ठरतो या सामन्याचा सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅच. तर रोशन या आपण मॅन ऑफ द मॅच राहिलेत.